या निवडणुकीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मुद्दा नसताना त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला आणि काय सांगितलं की मोदीजींना नारा दिला 400 पार। जर काय भारतीय जनता पक्षाना 400, जर भारतीय जनता पार्टीना 400 सीट जिंकले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीना अनेक वेळेस सांगितलं की आम्ही संविधान बदलणार नाही। मोदीजींना सभागृहात सांगितलं, जाहीर सभेत सांगितलं, अमित भाईंना सांगितलं, आमच्या साऱ्या नेतृत्वाने सांगितलं, पण तू एक खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला। मी तुम्हाला सांगू इच्छितो केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे 1973 ला की भारतीय राज्यघटनेचा जो मूळ ढाचा आहे तो कोणालाही बदलता येणार नाही। असं असताना सुद्धा यांनी बाबासाहेबांची घटना बदलणार आहे अशा प्रकारचा प्रचार केला। मी काँग्रेसला विचारू इच्छितो, अरे बाबासाहेबांचा एवढा कळवळा तुम्हाला आहे तर बाबासाहेब 1952 ला उत्तर मुंबईतून उभे राहिले आणि उत्तर मुंबईतून उभे राहिल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या विरुद्ध तुम्ही काँग्रेसचा उमेदवार उभा केला आणि काँग्रेसचा उमेदवार उभा करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव केला। ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या बाबासाहेबाबद्दल जर तुम्हाला आदर होता तर बाबासाहेबाला तुम्ही लोकसभेमध्ये येण्यापासून का रोखलं? 1954 साली बाबासाहेब भंडाऱ्यामधून उभे राहिले आणि बाबासाहेब जेव्हा उभे राहिले तेव्हा बाबासाहेबांच्या विरोधात नारायण सदोबा नावाचा त्यांचा पीए हे आम्हाला सांगतात की आम्ही पक्ष फोडले, यांनी बाबासाहेबांच्या पीएला फोडलं आणि बाबासाहेबांच्या पीएला त्यांच्या विरुद्ध निवडणुकीला काँग्रेसचं तिकीट देऊन उभं केलं आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव केला। मला असं वाटतं की बाबासाहेबाबद्दल जर यांना एवढी आत्मीयता होती तर यांनी या बाबासाहेबांना दुसऱ्यांदा या ठिकाणी का रोखलं?